नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज घेऊन आलेले मी तुमच्यासाठी एक नवीन मोटिवेशनल स्टोरी। पण त्याआधी एक वाक्य मला तुम्हाला सांगायचं आहे, ते हे आहे की जो फक्त वाट बघतो प्रयत्नांशिवाय किंवा प्रयत्न न करता, जो फक्त नशिबावरती विसंबून असतो, वाट बघत असतो, त्याला तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणाऱ्यांनी सोडून दिलेलं असतं। आज या संदर्भातली मला गोष्ट तुम्हाला सांगायची। एकदा काय होतं, एक गुरु आणि शिष्य दोघंही शहराकडे निघालेले असतात। शिष्याच्या उदरनिर्वाहासाठी गुरुंना त्याची काहीतरी सोय करून द्यायची असते, म्हणून ते त्याला शहराकडे घेऊन जात असतात। मग शहराकडे घेऊन जात असताना मध्ये अंधार पडतो आणि अंधार पडल्यानंतर ते एका शेताजवळ येतात आणि तिथे एक छोटंसं घर असतं आणि ते त्या घरामध्ये थांबण्याचा किंवा विश्रांती घेण्याचा विचार करतात। ते घरातला जो काही माणूस असतो, शेतकरी, तोही खूप चांगला असतो। तो त्यांची सेवा करतो आणि त्यांना राहण्यासाठी परवानगी देतो, त्यांच्या जेवण्या खाण्याची व्यवस्था बघतो। तेव्हा गुरु त्याला विचारतात, त्या शेतकऱ्याला, त्या व्यक्तीला, की तुझं कसं चाललंय? तर तो म्हणतो, छान चाललंय, मला 2 मुलं आहेत, माझी पत्नी आहे, माझं घर, माझ्या सगळ्या गरजा छान भागवल्या जातात, त्यामुळे मी खूप सुखात आहे। तेव्हा हे ऐकल्यानंतर ते म्हणतात की अरे पण हे काय, हे समोर तुझं शेत आहे, ते तर रिकामच आहे आणि तू सुखात कसं आहेस? ती व्यक्ती म्हणते की मला काही गरज नाही, कारण माझ्याकडे एक म्हैस आहे आणि ती चांगलं दूध देते आणि माझं त्याच्यावरती छान भागतं आणि चांगलं चाललेलं आहे माझं। त्यावेळी ठीक आहे म्हणते गुरु आणि शिष्य, ठीक आहे म्हणतात, आपली ते सेवा करून घेतात आणि रात्री काय करतात, झोपी जातात। झोपी गेल्यानंतर मध्यरात्री गुरु आपल्या शिष्याला उठवतात आणि म्हणतात की तू एक काम कर, ती जी म्हैस बांधली की नाही ती तू घे आणि लांब कुठेतरी नेऊन सोडून ये। मग शिष्याला तर वाईट वाटतं, त्याला आश्चर्य वाटतं की एखाद्याला मदत करायला सांगतायत किंवा एखाद्याचं दुःख दूर करायला सांगण्याऐवजी एखाद्याची म्हैस पळवून न्यायला सांगतायत मला माझे गुरु, आणि किती वाईट आहे आणि हे अनैतिक आहे। पण आता गुरुनी सांगितलंय म्हटल्यानंतर ते करायला पाहिजे, म्हणून तो शिष्य काय करतो, ती म्हैस घेतो आणि दूर कुठेतरी नेऊन सोडतो। सकाळ होते, गुरु शिष्यही निघून जातात आणि निघून गेल्यानंतर बरीच वर्ष, म्हणजे ते शहरामध्ये आता बरीच वर्ष उलटून जातात। गेल्यानंतर त्या शिष्याच्या मनामध्ये गिल्ट असतं की माझ्याकडून ना माझ्या गुरुने एक वाईट काम करून घेतलं, आणि ते काम कोणतं, तर त्या बिचाऱ्या शेतकऱ्याची जी म्हैस होती, ज्याचा उदरनिर्वाह त्याच्यावरतीच चालायचा, ती म्हैस मला लांब कुठेतरी नेऊन सोडून यायला सांगितली आणि आता त्याचे किती तो कष्टात असेल आणि हे जे काही झालं ते माझ्याकडून वाईट झालं। भलेही मला गुरूंनी सांगितलं, मी गुरूंचा आदेश पाळला, पण आता माझं कर्तव्य काय की त्याला शोधून काढणं आणि त्याला मदत करणं। आता बऱ्याच वर्षानंतर त्या शिष्याची थोडीफार आर्थिक प्रगती झालेली असते, तो काही पैसे घेतो आणि त्या शेतकऱ्याकडे जातो। तिथं गेल्यानंतर सगळं बदललेलं असतं, एक मोठं घर झालेलं असतं, समोर बगीचा असतो, शेत पूर्णपणे फुललेलं असतं। आणखी त्याला आश्चर्य वाटतं, त्याला वाटतं की बहुतेक ना तो सगळं विकून वगैरे गेला असेल आणि आपल्यामुळं त्याच्यावरती ही एवढी वाईट वेळ आपण आणली। मग तो जाऊ देत म्हणतो, आपण किमान कोणी घेतलं हे त्याच्याकडून त्याचा पत्ता मिळेल आणि आपण तिथं जाऊन कदाचित त्याला मदत करू, म्हणून हा शिष्य काय करतो की तिथं जातो आणि तिथं जाऊन त्याला पत्ता विचारण्यासाठी घरामध्ये आतमध्ये डोकावतो। तेवढ्यात तिथं तोच शेतकरी बसलेला असतो। त्याला आश्चर्य वाटतं, तो म्हणतो की अरे हे एवढं सगळं कसं काय झालं? तो म्हणतो, अहो तुम्ही ज्या दिवशी येऊन गेलात ना, त्याच रात्री माझी म्हैस कुणीतरी पळवली आणि म्हैस पळवल्यानंतर मी लाकूड तोडण्याचा किंवा काटा गोळा करून तो विकण्याचा, सरपण विकण्याचा मी व्यवसाय करू लागलो। पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की एवढ्यावरती काही आपल्या कुटुंबाचं भागणार नाही आहे, त्याच्यामुळं माझ्या दारासमोर जे हे शेत आहे ते शेत मी करायला घ्यायचं ठरवलं आणि आता ते शेत करत मी इथंपर्यंत पोहोचलेलो आहे। तो म्हणतो की बरं झालं त्या दिवशी माझी म्हैस कुणीतरी पळवली, जर ते घडलं नसतं तर मी इतका प्रयत्न कधी केलाच नसता आणि माझ्याकडून ही स्वतःची एवढी प्रगती झाली नसती। या ठिकाणी एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का बघा, की आपण कधीही बऱ्याचदा आपण ज्या अवस्थेत आहोत, आपली अवस्था जी सध्याची आहे तीच फार बरी आहे आणि तिथं सगळं स्टॉप झालेलं आहे, आता त्याच्यापुढं काही करण्यासारखं नाही असं ज्या क्षणाला वाटतं की नाही, तोच आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडून काहीतरी वेगळं करायची वेळ योग्य असते। आणि त्यामुळे मला असं वाटतं
की प्रत्येकानेच आहे तिथं समाधानी न राहता किमान आपल्याला यशस्वी व्हायचं आहे, आपल्याला आपलं ध्येय गाठायचं आहे, तर सतत सदोदित प्रयत्न करत राहणं हे खूप गरजेचं आहे. कारण ज्या ठिकाणी तुम्ही स्टक होता, जिथं तुम्हाला असं वाटतं की नाही आता एवढं सफिशियंट आहे, हे एवढं ठीक आहे यात बरं आहे, तर तुम्ही नवीन कधीच काही शिकणार नाही. आणि जर नवीन काहीतरी शिकायचं असेल, वेळेबरोबर अपडेट राहायचं असेल, तर मात्र सतत आणि सातत्यानं प्रयत्न करत राहणं, आपल्या क्षेत्राशी संबंधित गोष्टी शिकत राहणं हे फार गरजेचं आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या आवडत्या व्यक्तीपर्यंत शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.